नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग 11वा. चौधरी यात्रा कंपनीच्या गाड्या शिरपूर मार्गे मध्य प्रदेशात घुसल्या आणि मार्ग आक्रमत राहिल्या. अखंड प्रवास चालू असताना चौथ्या दिवशी त्या हरिद्वारमध्ये शिरल्या. हरिद्वारच्या सभोवतालचं नयन मनोहर निसर्ग सौंदर्य बघून बापू मंत्रमुग्ध होऊन गेला. गंगेचं विशाल पात्र आणि अतिवेगानं खळाळून वाहणारं शुभ्र पाणी बघून तो चकितच झाला. दक्षिणेकडच्या नद्या ह्या आखूड टप्प्याच्या, पण उत्तरेकडील फार मोठा भूभाग व्यापणाऱ्या नद्या बघून त्या नद्यांची महती बापूच्या लक्षात आली. त्याचा यात्रेकरू म्हणून प्रवास इथे थांबला होता. आपलं सगळं साहित्य घेऊन तो खाली आला. खांद्याला शबनम लटकतच होती. पाठीला वळकटी टांगली होती. एका हातात पिवळं कमंडल होतं, दुसऱ्या हातात जाड दंडुका होता. डोईवर भगवा फटका, अंगात भगवी कफनी, कमरेला भगवी लुंगी आणि पायात लाकडी चढाव, असं भव्य दिव्य व्यक्तिमत्व गर्दीतनं पुढे पुढे जाऊ लागताच जमावातल्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित झालं. सगळे लोक त्याच्याकडे बघत राहिले. बापू हरकी पौड जवळ आला. तिथून गंगा नदीचं विशाल पात्र नजरेत भरत होतं. पाण्याचा वेग असा काही जबरदस्त होता की काठावरच्या दोराचा आधार घेतल्याशिवाय त्या पात्रात आंघोळ करताच येत नव्हती. त्यामुळे यात्रेकरू भीत भीत नदीच्या पात्रात शिरायचे. गंगेच्या पवित्र स्नानाचा आनंद लुटायचे. यात्रेचं पुण्य आपल्या पदरी जमा झालं म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचे. हरिद्वारातलं गंगेच्या काठावरचं ते रम्य ठिकाण बापूला खूप भावलं. तो तिथे रमला. चौधरी यात्रा कंपनीच्या व्यवस्थापकानं आपल्या यात्रेकरूंसाठी एक धर्मशाळा नोंदवली होती. त्या यात्रेकरूंना घेऊन त्या गाड्या धर्मशाळेकडे निघून गेल्या होत्या. बापू हरकी पौड जवळच थांबला होता. साधू महाराज, कुणीतरी अनोळखी एक जण जवळ येऊन म्हणाला, क्या है? यहाँ अपना आप पड़ाव डालना चाहते हैं क्या? हाँ, इरादा तो वही है. फिर डर लगता है क्या? नहीं नहीं, मैं भगवान शिवा के सिवा किसी को नहीं डरता. बहुत खूब, बहुत खूब. यहाँ धुनी लगानी पड़ेगी. धुनी नहीं लगाई तो जिंदगी का कुछ भरोसा नहीं. हाँ, बिल्कुल सही कहा आपने, धुनी तो लगानी पड़ेगी. धुनी लगाई नहीं तो भगवान को जल्दी प्यारे हो जाएंगे. ठंडी बहुत है ना यहाँ पे, इसलिए धुनी लगानी पड़ती है. हाँ, तो फिर लकड़ियाँ कहाँ मिलेगी? पीछे वाली गलियों में. मुझे ये लाके दोगे? हाँ, जरूर लाके दूंगा. कितने रुपए दूं? 50 दो, मैं लाके दूंगा, भरोसा रखो. बापूनं त्याच्या हातावर 50 रुपये ठेवले. तो माणूस पैसे घेऊन निघून गेला. काही वेळ जात नाही तोच तिथे हरकी पौड जवळ जाडजाड लाकडं येऊन पडली. बापूनं चकित होऊन विचारलं, यहाँ इतनी जल्दी कार्रवाई होती है क्या? हाँ, बिल्कुल. ठीक है, अब हम आपको सुबह को याद करेंगे. हाँ, चलेगा महाराज. तो माणूस निघून गेला. पहाटे 5 वाजता बापू उठला. गंगेत स्नान केलं. आपली भगवी वस्त्र परिधान केली. हरकी पौडजवळ आपली सतरंजी अंथरली. बाजूला धुनी पेटवली. गंगा मातेचं मंदिर लागूनच होतं. बापू पद्मासन घालून सतरंजीवर आरूढ झाला. अर्धवट डोळे मिटून तो रामनामात गर्क होऊन गेला. मध्ये मध्ये तो प्राणायामाचं आसनही करत असे. बराच वेळ आपल्या श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवत असे. त्याचवेळी 10-15 स्त्रियांचा एक गट गंगेत आंघोळ करून गंगा मातेच्या मंदिरात शिरला. गंगा मातेला वंदन करून मंदिराच्या बाहेर आला. त्याचवेळी एका भाविक स्त्रीचं लक्ष समोरच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाच्या साधू महाराजांवर पडलं. तिने जवळ जाऊन आदरपूर्वक महाराजांना हात जोडून नमस्कार केला. मग आपली पर्स उघडली आणि 10 रुपयांची एक नोट महाराजांच्या कमंडलूमध्ये टाकली. सोबतच्या इतर बायकांनीही त्याच बाईचं अनुकरण केलं. बापूची 150 रुपयाची कमाई सहज होऊन गेली. दुपारी 12 वाजेपर्यंत भाविक स्त्री पुरुष आंघोळी करून गंगा मातेच्या दर्शनाला येत होते आणि त्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाच्या भगव्या वस्त्रातल्या साधूच्या कमंडलूत दक्षिणा म्हणून पैसे टाकून निघून जात होते. उन्हं जाणवू लागताच बापूनं आपली धुनी विझवून टाकली. दुपारी आपला कमंडलू
आणि दंडुका हातात घेऊन रोपवेनं तो मनसा मातेच्या मंदिरात गेला. मनसा मातेचं दर्शन घेतलं. त्या मंदिराला लागून महाराज मठ होता. तिथे दिवसभर अन्नक्षेत्र चालू असायचं. बापूनं तिथे जाऊन सुग्रास अन्न सेवन केलं. 4 वाजता तो पुन्हा आपल्या पडावावर आला. ध्यानस्थ होऊन बसला. धार्मिक वृत्तीचे स्त्री पुरुष गंगेत आपलं पवित्र स्नान आटोपून मंदिरात दर्शनाला येत होते. बापूच्या कमंडलूत दक्षिणा टाकत होते. दिवसभरात जवळजवळ बापूची 300 रुपयाची कमाई झाली. भरपेट भोजन झालं. बापू खुश होता. रात्री पुन्हा त्यांनी महाजन मठात जाऊन भोजन घेतलं. पहिल्याच दिवशी हरिद्वारनं बापूच्या जीवनात असा चमत्कार करून टाकला. बापूला ते पवित्र स्थळ खूप आवडलं. रोज त्याला मुबलक मिळकत व्हायला लागली. अशा रीतीनं 2 वर्षांचा काळ संपला. हा 2 वर्षांचा काळ संपल्यावर त्यांनी वैष्णवदेवीला जायचा निर्धार केला. आदिमाता वैष्णवदेवीचं दर्शन घेण्याची त्याला इच्छा झाली होती. त्याला वैष्णवदेवीला जायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी कटरा खेड्यातल्या धर्मशाळेत मुक्काम केला. खेडं म्हणजे पहाडी प्रदेशातलं ते एक गजबजलेलं शहरच होतं. वैष्णवदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची तिथे खूप गर्दी व्हायची. त्यामुळे त्या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झालं होतं. पहाटे मुखमार्जन करून तो वैष्णवदेवीच्या दुर्गम पर्वताकडे निघाला. यात्रेकरू झुंडीनं जात होते. बापूनं निघताना ठरवलं होतं, वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाताना पायी जायचं, तट्टूवरून जायचं नाही. 6 वाजता त्यांनी त्या दुर्गम अशा पर्वतारोहणाला प्रारंभ केला. दिवसभर तो पर्वत चढत होता. झुंडीच्या झुंडी जात होत्या. जय माता दी, जय माता दी अशा घोषणा देत भक्त लोक मोठ्या उत्साहानं निघाले होते. काहींनी आपल्या भाळी सोनेरी झगमगणाऱ्या तांबूस पट्ट्या बांधल्या होत्या. बापूला जवळजवळ 17 किलोमीटर उंचीचा दुर्गम पर्वत चढून वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गुहेत शिरायचं होतं. कुठेही विश्रांती न घेता तो संध्याकाळी 6 वाजता वैष्णवदेवीच्या मंगल परिसरात येऊन पोहोचला. तिथे भक्तगणांची तौबा गर्दी उसळली होती. हिंदू धर्मीय माणसं किती भावनाशील असतात हे बघून बापू विस्मयचकित झाला होता. शारीरिक कष्ट सोसून देवदेवतांचं दर्शन म्हणजे अगाध श्रद्धा, ती असल्याशिवाय ही हिंमत कुणीच करणार नाही. त्या अफाट गर्दीत कुणी कुणाला विचारत नव्हतं. श्रीफळ आणि पूजेचं साहित्य घेऊन बापू वैष्णवदेवीच्या गुहेकडे निघाला. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता. टप्प्याटप्प्यानं भाविकांना आत सोडलं जात होतं. वैष्णवदेवीचं दर्शन घेण्यासाठी एका अरुंद मार्गातून खाली वाकून जावं लागत होतं. वैष्णवदेवी मूर्तीच्या आकारात नव्हती, फक्त 3 चांदीचे मुकुट मांडलेले होते. त्या मुकुटांचं म्हणजे दिव्य शक्तीचं दर्शन घेऊन बापू त्या गुहेतनं बाहेर पडला. तो दुर्गम पर्वतराजीनं वेढलेला निसर्गरम्य परिसर बापूला खूप आवडला. आदिमातेच्या सानिध्यात राहावं म्हणून 1 वर्षाचा काळ त्यांनी तिथेच घालवला. अन्नछत्राची व्यवस्था होती, त्यामुळे जेवणाची अडचण निर्माण झाली नाही. त्यानंतर बापूनं केदारनाथाचं दर्शन घेतलं. बद्रीनाथ या पवित्र स्थळाविषयी बापूनं खूप काही ऐकलं होतं. बद्रीनाथला जाताना मार्गात जोशिका मठ लागतो. तो मठ बापूला इतका काही आवडला की त्यांनी त्या मठात 2 वर्ष वास्तव्य केलं. तिथून मग तो बद्रीनाथला गेला. बद्रीनाथचं दर्शन झाल्यावर तो गंगासागरला गेला. गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी नद्यांचा संगम जिथे होतो त्या संगमावर बापूनं स्नान केलं. बापूच्या मनात काशीविषयी फार मोठं आकर्षण होतं. तो काशी या पवित्र तीर्थक्षेत्री आला. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन मनोमन सुखावला. काशीत राहावं असं त्याला खूप वाटत होतं. आपली ही इच्छासुद्धा अतृप्त राहू नये म्हणून काशीमध्ये बापू 5 वर्ष वास्तव्य करून राहिला. काशीत ठिकठिकाणी अन्नछत्र होती, त्यामुळे त्याला कसलीही अडचण आली नाही. आता हिमाचल प्रदेशात येऊन जवळजवळ 10 वर्षांचा काळ लोटला होता. तो परत हरिद्वारला आला. हरिद्वारला आल्यावर त्यांनी हर की पौडजवळ आपला पडाव टाकला. पद्मासन घालून रामनाम जपात मग्न होऊन गेला. पितळी कमंडलू सतरंजीवर ठेवलेला असायचं. हळूहळू त्याचा पूर्वीसारखा जम बसायला लागला. गंगा स्नान आटोपल्यावर स्त्री पुरुष गंगा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात आले की बाहेर पडल्यावर बापूच्या पितळी कमंडलूत दक्षिणा टाकायला लागले. हळूहळू त्याची दररोजची मिळकत वाढायला लागली. आणखीन 1 वर्षाचा काळ निघून गेला. आता बापूला ओढ लागली ती कृष्णाकाठच्या मातीची.
जवळजवळ एक तप म्हणजे 12 वर्षांचा काळ त्यांनी आपल्या मातीपासनं दूर राहून काढला होता. त्याच्या दृष्टीनं ही त्याला जबर शिक्षा होती. आपल्या मातीच्या माणसांपासून दूर प्रांती वास करून आयुष्य व्यतीत करणं खरंच सोपी गोष्ट नव्हती. तरीही त्यांनी आणखीन 1 वर्षाचा काळ आपल्या मनाविरुद्ध घालवला होता. एक दिवस तो हरिद्वारमधल्या चौधरी यात्रा कंपनीच्या एजंटकडे गेला. नाशिकला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली. परतीच्या 2 गाड्या नाशिकला जाणार होत्या. एक जागा त्यांनी आपल्या नावे नोंदवून टाकली. त्या दिवशी तो नाशिककडे निघाला. आपल्या मातीची भेट होणार म्हणून तो हर्षभरीत झाला होता. 4 दिवसांनी तो नाशिकला पंचवटीत आला. काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी पुजारी दीक्षित बाबांची भेट घेतली. 1 तपानंतर बापू सुखरूप परत आल्याचं बघून पुजारी दीक्षित बाबांना खूप आनंद झाला. ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, बापू, जीवनातला फार मोठा दीर्घकाळ तो हिमाचलाच्या प्रदेशात घालवलायस. हा काळ सुखात गेला ना? वय बाबा, या काळात मी भगवंताच्या संगतीतच राहत होतो. भगवंत सतत निकट होता, त्यामुळं मला एकाकी वाटलंच नाही. बरं, आता काय बेत? आता आम्ही माझ्या कृष्णाकाठी जाणार. अरे पण तुझा पाठलाग पोलिसांनी सोडला असेल का? काय माहिती, कदाचित सोडला नसेल बी, पण मी त्यांना बरोबर गुंगारा देणार बाबा. भगवंत माझ्या पाठीशी, मी पोलिसाच्या हाती लागणारच नाही. बरं, केव्हा निघणार? निघेल आणखीन 2 दिवसांनी. कसा जाशील? या साधूच्या वेषांतरातच निघेल म्हणतो. ठीक आहे, घे 2 दिवस विश्रांती आणि मग जा. बापूनं 2 दिवस काळाराम मंदिरात विश्रांती घेतली. त्याच्या जेवणाची व्यवस्था पुजारी दीक्षित बाबा करत होते. एक दिवस त्यांनी पहाटे पहाटे दीक्षित बाबांचा निरोप घेतला. अंगात भगवी वस्त्रच होती. एका हातात पिवळी सिंहाची प्रतिकृती असलेला दंडुका आणि दुसऱ्या हातात कमंडलू होतं. जे वाहन मिळेल त्या वाहनाचा उपयोग करून तो रात्री म्हणजे पहाटेच्या सुमाराला आपल्या प्रिय मातीकडे वाटचाल करत होता. काही मालट्रकचे ड्रायव्हर खूप उमद्या स्वभावाचे होते. ते त्याला प्राणापलीकडे जपत होते, त्याची देखभाल करत होते. एकदाचा बापू बोरगाव, ताकारी, मसूची वाडी आणि रेठरे हरणाक्षच्या परिसरात आला. आपली ती नेहमीची माती बघून त्याला मनस्वी आनंद झाला. रात्रीनं काळीशार चादर आपल्या अंगाभोवती लपेटली होती. बापूची पावलं नकळत पुसेगावच्या किसनराव डावखरेंच्या माळ्याकडे वळाली. अंधार तुडवत तुडवत तो निघाला होता. तो किसनराव तात्यांच्या मळ्याच्या फाटकापाशी आला. मळ्यात राखणदारीला असणाऱ्या कुत्र्यांना कसा वास लागला कोण जाणे, पण त्यांनी एकच कालवा सुरू केला. ती कुत्री मोठमोठ्यानं भुंकायला लागली. तो परिसर त्यांनी डोक्यावर घेतला. मळ्यात वस्तीला असलेली सालकरी मंडळी जागी झाली. किसनराव तात्या आपल्या शयनगारात गाढ निद्रेत होते. कुत्र्यांच्या भुंकण्यानं त्यांची झोप चाळवली होती. ते आपल्या पलंगावरच्या अंथरुणात उठून बसले. भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे 3 वाजले होते. किसनराव तात्या आपल्या पलंगावरनं खाली आले. त्यांनी पडवीतला विजेरी प्रकाश सुरू केला. बंगल्याचं दार उघडून ते पडवीत आले. कुत्री अजूनही मोठमोठ्यानं भुंकतच होती. बापूला 1 इंचभर सुद्धा ती कुत्री पुढे सरकू देत नव्हती. किसनराव तात्या पडवीत उभं राहून बाहेरची गंमत बघत होते. बापू हातात दंडुका घेऊन एका कुत्र्याच्या अंगावर धावला की तो कुत्रा मागे पळायचा, पण दुसरा भू भू करत पुढे यायचा. आपली ती बिलंदर कुत्री बघून किसनराव तात्यांना त्यांचं मोठं कौतुक वाटत होतं. किसनराव तात्या उंच आवाजात म्हणाले, अरे कोण? बोलता बोलता ते पायऱ्या उतरून खालीही आले. मी आहे बापू. बापू? हा बापू. बापू पैलवान? हा. अरे अचानक कसं काय उगवला? आलो की तुम्हासनी भेटाय. 12 वर्ष एक तप काढून मी माझ्या कृष्णाकाठच्या मातीत आलोय. भगव्या वस्त्रातल्या बापूला बघितलं आणि किसनराव तात्या अचंबित झाले. त्या भगव्या साधूच्या रूपात बापूचं व्यक्तिमत्व भलतं खुलून दिसत होतं. ते भारावून म्हणाले, बापू, अरे 12 वर्षानंतर मला अचानक भेटतोय. माझ्या डोळ्यावर विश्वास नाही बसत. चल आत चल. दोघं बोलत बोलत पायऱ्या चढून वर आले. लक्ष्मीबाई दाराजवळ उभ्या होत्या. ती दारातनं लगबगीनं बाजूला झाली. आपल्या कारभारणीचा उडालेला गोंधळ किसनराव तात्यांच्या नजरेतनं सुटला नाही. थोडीशी गंमत करण्याच्या हेतूनं ते म्हणाले, बघा कारभारणी, आपल्या पुशेगावमध्ये नवीन साधू अवतरले. अगं बाई, काय बोलता कारभारी?
होय की. लक्ष्मीबाई पुढे होऊन बापूच्या पायावर वाकणार तोच बापू चटकन मागे सरकला आणि तिच्या पायावर स्वतः वाकला. वागता वागता म्हणाला, अहो काकी कशाला मला पापाचा वाटे करू व्हायला लावतंय, म्या बापू आहे तुमचा. काय म्हणतो तू बापू आहे? बापू? अरे साधूच्या यशात किती शोभून दिसतोय तू. आता तू बोला नसताना तर माझा विश्वासच बसला नसता. काय 12 वर्ष ह्याच यशात तिकडं वावरत होता काय? हा, काशीमध्ये 5 वर्ष राहिलो, वैष्णवदेवीच्या पहाडावर 1 वर्ष, हरिद्वारमध्ये 4 वर्ष, जोशीमठात 2 वर्ष. अरे किती भाग्यवान आहे बापू तू. काय काय लोक काशी दर्शनासाठी सपान रंगवत असतात, पण तू मातूर त्या पवित्र मातीत राहून आला. लय पुण्यवान आहे बापू तू. म्या पुण्यवान? होय, आपल्या रक्ताच्या माणसाच्या मायेला पारखा झालेला म्या पुण्यवान आहे वय. अरे बाबा तू स्वतःसाठी नाही जगत. जे लोक दुसऱ्यासाठी जगतात ना ते खरोखर जगतात. लक्ष्मीबाईनं भरलेला पाण्याचा तांब्या बापूच्या हातात दिला. बापू तुझ्या जेवणाचं काय? नाही, मी साताऱ्यामध्ये 12 डाळ रोटी खाल्ली तात्या. मग आता काय झोपतो का? हा. कुठं झोपतो? म्या उसाच्या बाऱ्यामध्ये. अरे घरात झोप. नाही नको, या 12 वर्षात माझी सवय मोडली म्या. उसाच्या शेतात झोपल्या पानांची सळसळ होती. माणूस सावध होतो, गाफील राहत नाही. हा तुला पटन तसं कर बाबा. बापू आपली घोंगडी खांद्यावर टाकून उसाच्या शेतात शिरला. शांतपणे झोपी गेला. नेहमीच्या सवयीनं तो अंधारातच उसाच्या बांधावर उठून बसला. सकाळी किसनराव तात्या उसाच्या शेतात शिरताना बघून तो म्हणाला, तात्या माझी झेलाई भाऊवारू पोरास्वारांना पोलिसांनी लय मारझोड केली ती म्हण. त्यांना तुरुंगात बेडांबलं होतं म्हण. आता आहेत कुठं ते? अरे त्यांचा काय गुन्हा नव्हता, 8 दिवसात सोडून दिलं त्यांना. पोलीस खात्याचं हेच विशेष आहे ना, सुक्याबरोबर वलं बी जाळून टाकतात. चल चल हे बी दिस निघून जातात. दोघं बंगल्यात आले. लक्ष्मीबाईने आंघोळीला गरम गरम पाणी काढून दिलं. बापूनं आंघोळ केली, दूध घेतलं. दुपारी किसनराव तात्यांनी आपले 2 विश्वासू सालकरी बाभुळबानाच्या रानाकडे पाठवले. त्या परिसरात पोलिसांचा राबता नव्हता. पोलिसांनी बापूचा पाठलाग सोडून दिला होता. तो हाती लागत नाही म्हणून पोलिसांनी त्याचा नादच सोडून दिला होता. मधून वर्तमानपत्रातनं पोलीस खात्यावर नामुष्कीचे शिंतोडे उडत होते, पण पोलीस अजूनही बापूला पकडू शकत नव्हते. एक दिवस संध्याकाळी किसनराव तात्या म्हणाले, बापू मला वाटतंय आता हे साधूचं यश दे टाकून, काय उपयोग नाही त्याचा. मग तुम्हासनी काय म्हणायचे तात्या? अरे ज्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तू हत्यार हाती घेतलं होतं ते तुझं तत्व पायी तुडवलं जातंय आता. खरं बोलताय काय? खोटं नाही बोलत. तू फरार होऊन तिकडे हिमालयात गेला, पण ह्या भागातले गावगुंड समाजकंटक शांत नाही बसले. त्यांनी आपापल्या टोळ्या उभ्या केल्यात. एक प्रकारची दहशत निर्माण केली इथं परत. बाया माणसं कसं तरी आपला जीव मुठीत घेऊन जागतात. त्यातली एक टोळी म्हणजे भीमराव महानेची. कुठलाही हो भीमराव महाने? तरसाळीच आहे. चांगली 20-25 तरुण पोरांची हत्यारधारी टोळी असती त्याच्या पाठीशी. लोकांनी दमदाटी करतात, बोकड शेळ्या पळवून नेत्यात, रानात शिजवत्यात, खात्यात. तरसाळीच्या या भीमेविषयी मा ऐकलंय का? तरसाळीमध्ये दुपारी एक वयात आलेली पोर घरी एकटीच होती. तिचे आईबाप शेतात गेलते. त्या पोरीला घरात एकटं बघून हा रानबोका तिच्या घरात शिरला, तिच्यावर बळजोळी करायला लागला. ती मोठ्यानं वरडली. ती वरडली म्हणून तो जीव घेऊन रानात पळाला. हे त्याच्या गावात टगेगिरी सुरू झाली. 8 दिवसा अगोदरची गोष्ट. आपल्या भामट्या साथीदारांबरोबर मळ्यात आलता. त्याच्याकडं फारशा कोराडी होत्या. मला दम दिला त्यांनी. मला दम दिला आणि मला म्हणला, मला तुझ्याकडनं 2 लाखाची खंडणी पाहिजे. खंडणी देशील तर तुला शेती करता येईल. खंडणीचा पायका नाही दिला तर उभा ऊस जाळून टाकल. तुला शेतात जगणं मुश्किल करून टाकल. आता मला बापू एक गोष्ट सांग, तू देखील एक काळी शेती केली. ऊन वाऱ्यात कष्ट करून शेती पिकवावी लागती. त्यात आणखी निसर्गाचा कोप झाला तर शेतकऱ्याच्या हाती काय लागतं? काय नाही. ते होतो कर्जबाजारी. काय पदरात नाही पडलं तर बिचाऱ्याला आत्महत्या बी करायला लागती. तरीसुद्धा लोक त्याला शेतकरी राजा म्हणतात. आहे का नाही? हा कुठला न्याय? काबाड कष्ट करून नीट जगता येऊ नये हा लोकशाहीचा अन्याय आहे. बरोबर आहे तात्या. तो भीम्या आकावा आलता तुमच्याकडं, झाले की 8 दिवस. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला का?
प्रयत्न नाही केला आणि गेला तेव्हा दम देऊन गेला ना. लय मोठा दादा झालेला दिसतो का? तात्या, त्या हरामखोराला निरोप द्या, बोलावणं पाठवा, त्याला कळवा, म्हणा बाबर मी या देवाला जगाला पोचण्याचं वचन दिलंय, तुझा हिस्सा लगे घेऊन जा. म्हणजे निरोप मिळाला दावत येईल तो, नाही का? पैलवान नाचत नाचत रिंगणात आला पाहिजे तात्या. किसनराव तात्या हसत हसत आपल्या बंगल्याकडे निघूनही गेले. दुसऱ्या दिवशी किसनराव तात्यांनी आपल्या विश्वासातल्या खास माणसाला तरसाळीला भीमराव मानेकडे पाठवून तो निरोप देऊन टाकला. निरोप देताना किसनराव तात्यांनी असंही कळवलं की आजपासून 5व्या दिवशी मी काशी यात्रेला जाणार आहे, त्यामुळे आपल्या खंडीची रक्कम लगेच घेऊन जावी. त्याच दिवशी किसनराव तात्यांनी बापूसाठी 4 पैरणीचं कापड विकत घेतलं, पुसेगावच्या शिंप्याकडे शिवायला टाकून दिलं. साताऱ्याहून 2 पिवळे पटके धोतराची जोडी मागवून घेतली. तसंच त्याच्या आवडीच्या जड कराकरा वाजणाऱ्या वाहनं मागवून घेतल्या. जवळजवळ 12 वर्षांपासून बापूची 303ची बंदूक कापडी आच्छादनात लाकडी कपाटात टांगलेली होती. किसनराव तात्यांनी ती हातात घेतली आणि म्हणाले, बापू, ही बंदूक नुसती कपाटात टांगलेली आहे, 12 वर्ष तिचा उपयोग केला गेला नाही, कमीत कमी ती चालू आहे का नाही ते तर बघ ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे तात्या. बापूनं बंदूक हातात घेतली, तिचा स्ट्रायकर 1-2 वेळा दाबून बघितला. कापसाचा बोळा खोबरेल तेलात बुडवून ऑइल पाणी केलं, तिच्यात गोळ्या टाकल्या, लोड केली. दोघं बंगल्यातनं बाहेर आले. एक मोकळं शेत ओलांडून बांधानं जवळून वाहणाऱ्या नाल्याकडे जायला लागले. त्याचवेळी आकाशातनं 3 बगळे एका रेषेत चालले होते. आकाशाकडे बघत किसनराव तात्या म्हणले, अरे ते बघ, 3 बगळे सरळ रेषेत ओढतात, बरोबर मादला टिब्बर. बापूनं बंदुकीची नळी आकाशाच्या दिशेनं उंचावली, श्वास रोखला, नेम साधला. मधला पक्षी खाली आला होता. आता तो पलीकडचा उडव, तोही पक्षी खाली आला. आता अलीकडचा, तोही लटपटत खाली आला. किसनराव तात्या प्रसन्न झाले, म्हणाले, वा वा, याला म्हणतात बघा पट्टीचा न्यामबाज माणूस. किसनराव तात्या आपल्या बंगल्याकडे निघून गेले. बापूनं भरपेट जेवण केलं. उसाच्या बेल्यात आपली घोंगडी टाकून तो घोंगडीवर लोळला. आपली बंदूक कुरवाळता कुरवाळता तो शांतपणे झोपी गेला. तो जेव्हा जागा झाला तेव्हा मळ्यातल्या कुत्र्यांनी मळा डोक्यावर घेतला होता. बापूला धोक्याची सूचना मिळाली होती. तो आपल्या जागेवरनं चटकन उठला. बांधावरनं नाल्याच्या बाजूनं धावत सुटला. त्याच्या एका हातात बंदूक होती, दुसऱ्या हातात दंडुका. सभोवताली अंधार पसरला होता. पण किसनराव तात्यांनी मळ्यात सर्वत्र विजेरी प्रकाशाची व्यवस्था केल्यानं ठिकठिकाणी विजेच्या ट्यूब्ज चकाकत होता. मळा विजेरी प्रकाशात न्हावून निघाला होता. फाटकापाशी येऊन हातात बंदूक घेऊन बापू मोठ्यानं ओरडला, अरे भीम्या. भीमराव माने आणि त्याच्या टोळीतले रासवट गावगुंड जाग्यावर गबदिशी थांबले. त्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी फरशा विद्युत प्रकाशात चकाकत होत्या. भीम्याने उंच आवाजात विचारलं, कोण रे तू? माझा आवाज नाही ओळखला का? तू बाप्या धनगर आहे वय? म्या तुझ्या बापाचा बाप, खापर पंजोबाय मी तुझा. अरे तुझी हद संपली आता बापू. असं? बापू. कार काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी देऊन त्यांच्याकडनं खंडणी वसूल करताय वय? मग आम्ही काय हात सोडत बसायचं का? अरे कष्ट करा की, भांडगोळावाने किती दिवस जागणार रे? ते आमासनी तू नका शिकू. दुसरा एक जण तावात म्हणाला. बापू संतप्त झाला. त्याची सहनशक्ती संपली. त्यानं भीम्याचा निशाणा साधला. त्यांनी बंदूक उचलली. थाड 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 करत बंदुकीतनं गोळ्या निसटल्या, समोरच्या लक्ष्यावर जाऊन थडकल्या. वादळ वाऱ्यात वाळलेला पालापाचोळा भरकन उडून खाली यावा तसे काहीसे ते रानभैरव जमिनीवर कोसळले. थोडा वेळ हातपाय झटकून निपचित झाले. टोळीतले 3 गावगुंड खाली कोसळताच बाकीच्यांचं धाबं दाणलं. ते आपला जीव वाचून पळायला लागले. नाल्याच्या दिशेनं पळणाऱ्या गावगुंडांना पकडून बापूनं आपल्या दंडुक्यानं त्यांच्या नडग्या फोडून टाकल्या. काहींना नाल्यात फरफटत ओढत नेऊन मुक्का मार दिला. काहींच्या घोडनसा तोडल्या. काहींना बेदम मार देऊन जखमी केलं. लांब अंधारात उभं राहून किसनराव तात्या बापूचा हा प्रताप बघत होते. मनोमन त्याला दुवा देत होते. बापूनं त्यांना हातजोड करून नमस्कार केला. लगेच त्याने ती निश्चित पडलेली 3 प्रेतं ओढत नेली, नाल्याच्या वाळूत टाकून दिली. तसाच माघारी फिरला, अंधारात गडप झाला.
मळ्यात पुन्हा शांतता पसरली. सकाळी सकाळी पुसेगाव पाटलाच्या कानावर लेंडी नाल्यात 3 प्रेतं पडली असल्याची कोणीतरी खबर टाकली. पाटलानं त्वरित गाव कामगारांना संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून वर्दी दिली. पोलिसांची जीप गाडी किसनराव डावखरेंच्या मळ्यापाशी लेंडी नाल्यागत आली. फौजदार नायकांनी आजूबाजूला शोध घेतला. मळेवाल्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली, पण त्या शेतकऱ्यांनी आपल्याला काहीही माहीत नसल्याचं ठामपणे सांगितलं. कोणी काही तक्रार किंवा फिर्याद नोंदवली नव्हती. फौजदार नायकांनी रीतसर पंचनामा केला, बेवारस म्हणून केस नोंदवून टाकली आणि त्या प्रेतांची विल्हेवाट आपल्या पद्धतीने लावून टाकली. दुसऱ्या दिवशी आघाडीच्या वर्तमानपत्रातनं बातमी झळकली. त्या पत्रकारानं म्हटलं होतं, जवळजवळ 25 वर्ष फरार असलेल्या बापू बिरू वाटेगावकर या रक्तरंजित संघर्षाला हात घालणाऱ्या समाजसेवकाचं पुन्हा कृष्णाकाठच्या मातीत आगमन झालेलं दिसतंय. समाजकंटक गावगुंडांना योग्य धडा शिकवण्यासाठी बापूनं हाती हत्यार घेतलं. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढला. अबला, स्त्रिया, दीनदुबळ्यांना आपल्या परीनं त्याने न्याय मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे लोकसखा, गरिबांचा कैवारी म्हणून त्याची समाजात प्रतिमा तयार झाली. बापू बिरू वाटेगावकर म्हणजे पोलीस खात्याला आव्हान आहे. 25 वर्ष पोलीस खातं बापूला पकडू शकलं नाही. त्याला पकडून देण्यास 20,000चं बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. पण बापू बिरू वाटेगावकरची समाज प्रतिमा इतकी उत्तम आहे की त्या पैशाच्या मोहापायी त्याला पकडून द्यायची कोणाची हिंमतही झाली नाही किंवा इच्छाही झाली नाही. बापू बिरू वाटेगावकर म्हणजे जबरदस्त वादळ. हे वादळ पोलीस खातं कसं पेलवतं ते काळच दर्शवेल. बातमी झळकली. पोलीस खात्यात खळबळ निर्माण झाली. पोलीस खात्यातले जे अनुभवी पोलीस होते त्यांची पूर्ण खात्री होती की पुसेगावला जे 3 खून पडले त्यात बापू बिरू वाटेगावकरचाच हात असला पाहिजे. कारण बापू बिरू वाटेगावकरची पूर्वी खून पाडण्याची जी धाटणी होती ही अगदी तशीच हुबेहूब होती.